राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात। आज सभागृहामध्ये राज्यपालांचं अभिभाषण होणार, त्यानंतर शोक प्रस्ताव देखील मांडला जाणार। आजपासून दादांविना पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन। दोन्ही सभागृहामध्ये शोकप्रस्ताव मांडला जाणार। दादांच्या आठवणीतून सहकारी वाहणार श्रद्धांजली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन। जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। अधिवेशनापूर्वी महायुती सरकारकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। अजितदादांनी अर्थसंकल्पाची तयारी केली होती, सुनेत्रा पवारांनी दिली माहिती। तर दुर्दैवानं अर्थसंकल्प मांडायची वेळ माझ्यावरती आली, फडणवीसांची प्रतिक्रिया। कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय, वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। तर लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं धाडस आम्हीच केलं, एकनाथ शिंदेंचा पलटवार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आज लाक्षणिक ठिय्या आंदोलन। आझाद मैदानात हजारो भूमिपुत्रांच्या उपस्थितीमध्ये लाक्षणिक ठिय्या आंदोलनाची हाक। आज बारामती इंदापूर दौंड बंदची हाक। मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप। स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं दिली होती कबुली। घाटकोपरमध्ये मेट्रो 4च्या खांबाला मोठे तडे। मेट्रोच्या कामावरती पुन्हा प्रश्नचिन्ह। वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण। विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार गैरहजर। महाविकास आघाडीमध्ये विसंगती असल्याची चर्चा। नाशिक मनपा स्थायी समिती सभापती निवडणूक बुधवारी होणार। आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार। भाजपचे 3 जण स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक। मुंबईची हवा अजूनही प्रदूषितच। हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीतच। बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता खाली। गोंदियामध्ये सकाळपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात। विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी, तर काही मध्यम भागामध्ये स्वरूपाचा पाऊस। गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यामध्ये वरुणराजाची हजेरी। रत्नागिरीतील लांजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली। मराठवाड्यात नव्या वर्षामध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी महिन्यामध्ये 76 शेतकऱ्यांची आत्महत्या। सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्याची माहिती। देशाला माहिती आहे, काँग्रेस आधीच नग्न पक्ष आहे। कपडे उतरवण्याची गरज काय? AI समिटमधल्या कृतीमुळे मोदींचा काँग्रेसवर घणाघात। राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। हल्ल्याचा कट रचणाऱ्या 8 संशयित दहशतवाद्यांना अटक। संशयितांमध्ये काही बांगलादेशींचाही समावेश असल्याची माहिती। किश्तवाडमध्ये जैश-ए कमांडरच्या 3घांचा खात्मा। जैश-ए मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार। सुगावा लागताच सुरक्षा रक्षकांनी केला दहशतवाद्यांचा खात्मा। हैदराबादमध्ये 4 कोटींच्या फरारीनं 3घांना चिरडलं। अभिनेते बालकृष्ण यांच्या घराजवळ भीषण अपघात। अपघातात 3घेही गंभीर जखमी। जुबली हिल्स परिसरात ही घटना। प्रतिनिधी बैठक लांबणीवर। अमेरिकेबरोबर व्यापार चर्चा भारतानं पुढे ढकलली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूकधारी व्यक्तीचा घुसण्याचा प्रयत्न। सुरक्षा दलांच्या गोळीबारात संशयित ठार। टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी होवली। सुपर 8 मध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेनं 76 धावांनी दिली मात। आज वानखेडेवर रंगणार झिम्बाब्वे वेस्ट इंडिजमध्ये सामना। वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची तगड्या लढतीची अपेक्षा।